नमस्कार. आज आपण एका अशा जगात डोकावणार आहोत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या प्रत्येक पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला जिवंत ठेवतं. हो, आपण बोलतोय इलेक्ट्रिकल सेलबद्दल. चला तर मग या छोट्याशा पण शक्तिशाली ऊर्जा स्रोताच्या जगात एक खोलवरची सफर करूया. तर आजच्या आपल्या चर्चेचा मार्ग कसा असेल? आपण अगदी मुळापासून सुरुवात करणार आहोत. सेल म्हणजे नक्की काय? तिथून पुढे आपण त्याचे मुख्य प्रकार समजून घेऊ. मग आपल्या रोजच्या वापरात येणारे महत्त्वाचे सेल्स कोणते आहेत हे पाहू. त्यानंतर बटन सेलच्या छोट्या दुनियेत जाऊ आणि शेवटी आपल्या कामासाठी योग्य सेल कसा निवडायचा यावर बोलू. कोणतीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर सुरुवात नेहमी मुळापासूनच करायला हवी. चला तर आधी हेच जाणून घेऊया की ज्याला आपण सेल म्हणतो तो नक्की असतो तरी काय. हा प्रश्न खूपच साधा वाटतो नाही का? पण याचं उत्तरच संपूर्ण बॅटरी टेक्नॉलॉजीचा पाया आहे. प्रत्येक सेल, मग तो रिमोटमधला असो किंवा घड्याळातला, याच एका मूलभूत तत्वावर काम करतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेल म्हणजे एक छोटासा रासायनिक कारखाना. याच्या आत काय असतं? 2 इलेक्ट्रोड्स, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह, आणि या दोघांमध्ये एक रासायनिक द्रावण किंवा पेस्ट ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. जेव्हा या तिघांमध्ये रासायनिक क्रिया घडते तेव्हा त्यातून थेट वीज म्हणजे व्होल्टेज तयार होतो. अच्छा, तर आता आपल्याला सेलची मूळ रचना कळलीये. आता जरा पुढे जाऊया आणि त्याचे मुख्य प्रकार पाहूया. कारण प्रत्येक सेल सारखा नसतो. त्याचं वर्गीकरण 2 मुख्य गटांमध्ये केलं जातं. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे प्रायमरी विरुद्ध सेकंडरी. प्रायमरी सेल म्हणजे यूज अँड थ्रो. एकदा वापरला की संपला. जसा आपल्या टीव्हीच्या रिमोटमधला सेल. त्याची ताकद संपली की तो आपल्याला बदलावाच लागतो. याच्या अगदी उलट असतो सेकंडरी सेल म्हणजे रिचार्जेबल. जशी आपल्या मोबाईलची बॅटरी. संपली की परत चार्ज करा आणि वापरा. दुसरं वर्गीकरण आहे त्यांच्या आतल्या इलेक्ट्रोलाइटवरून. ओले सेल आणि कोरडे सेल. ओल्या सेलमध्ये नावाप्रमाणेच द्रवरूप इलेक्ट्रोलाइट असतो, जसं आपल्या गाडीच्या बॅटरीमध्ये. म्हणूनच तिला नेहमी सरळ ठेवावं लागतं. पण ड्राय सेल म्हणजे कोरड्या सेलमध्ये एक घट्ट पेस्ट किंवा जेल वापरलेलं असतं. त्यामुळेच ते पूर्णपणे सीलबंद असतात आणि आपण त्यांना कसंही कोणत्याही स्थितीत वापरू शकतो, गळतीची चिंता न करता. चला, आता बघूया ते सेल्स जी आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात कोणत्या ना कोणत्या उपकरणात लपलेले आहेत. हे आपल्या दैनंदिन जीवनातले अविभाज्य घटक आहेत. सुरुवात करूया इतिहासापासून. हा आहे व्होल्टेइक सेल. हा सगळ्या बॅटरींचा पूर्वज आहे असं म्हटलं तरी चालेल. आजकाल याचा प्रॅक्टिकल वापर होत नाही, पण विज्ञानाच्या प्रयोगांमध्ये आणि बॅटरी कशी काम करते हे शिकवण्यासाठी आजही याचा वापर होतो. आजच्या प्रत्येक आधुनिक सेलचा पाया ह्याच साध्या रचनेत आहे. आणि त्याच व्होल्टेक सेलच्या संकल्पनेला पुढे घेऊन जन्माला आला हा कार्बन झिंक सेल. हा आपल्या रोजच्या जगण्यातला खरा हिरो आहे. भिंतीवरचं घड्याळ असो, टॉर्च असो किंवा मुलांची खेळणी, हा तुम्हाला सगळीकडे सापडेल. बरं, हा सेल इतका लोकप्रिय का आहे? याचं मुख्य कारण म्हणजे तो स्वस्त आहे आणि कुठेही सहज मिळतो. ज्या उपकरणांना जास्त विजेची गरज नसते, जसं की टीव्हीचा रिमोट, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जिथे जास्त पॉवर लागते तिथे मात्र हा फार काळ टिकत नाही. पण जेव्हा साध्या कार्बन झिंक सेलची ताकद कमी पडते तेव्हा मैदानात उतरतो त्याचा मोठा भाऊ अल्कलाइन सेल. जिथे जास्त शक्ती आणि जास्त आयुष्य हवं तिथे हा कामाला येतो. अल्कलाइन सेलची खासियत काय? तर याची ऊर्जा क्षमता खूप जास्त असते. डिजिटल कॅमेराचा फ्लॅश, मुलांची रिमोट कंट्रोल कार किंवा गेमिंग कंट्रोलर, जिथे अचानक जास्त ऊर्जेचा झटका लागतो तिथे हा सेल सर्वोत्तम काम करतो. तो महाग असतो पण जास्त पॉवर आणि जास्त आयुष्य देतो. तंत्रज्ञान जसजसं लहान आणि अधिक कॉम्पॅक्ट होत गेलं तसतशी ऊर्जेची गरजही बदलली. आता आपण मोठ्या सेल्सच्या दुनियेतून एका सूक्ष्म जगात प्रवेश करत आहोत, बटन सेल्सच्या जगात. ह्याच गरजेतून बटन सेल्सचा जन्म झाला. हे छोटे चपटे सेल्स खास अशा उपकरणांसाठी बनवले आहेत जिथे जागा खूप कमी असते पण स्थिर ऊर्जेची गरज मात्र सतत असते. उदाहरणार्थ आपलं मनगटी घड्याळ, कॅल्क्युलेटर किंवा कानाचं मशीन. सुरुवातीच्या काळात या बटन सेल्समध्ये पारा म्हणजे मर्क्युरी वापरला जायचा. तो स्थिर व्होल्टेज द्यायचा, पण तो पर्यावरणासाठी खूपच घातक होता. त्यामुळे आता त्याचा वापर जवळजवळ बंद झाला आहे.
आणि त्याची जागा घेतली आहे सिल्वर ऑक्साईड सेलने. हा थोडा महाग आहे, पण जास्त सुरक्षित आहे आणि घड्याळांसारख्या उपकरणांना अनेक वर्ष न चुकता वीज पुरवतो. आणि आता आपण आलो आहोत प्रायमरी सेल्सच्या शिखरावर. लिथियम सेल हे आजच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा प्राण आहेत. वजनाला अगदी हलके, आकाराने लहान, पण ऊर्जेच्या बाबतीत मात्र कमालीचे शक्तिशाली. या लिथियम सेलची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे याचा उच्च व्होल्टेज आणि अविश्वसनीय आयुष्य. एक साधं उदाहरण देतो. कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवर एक छोटासा चपटा सेल असतो. तो याच लिथियमचा असतो. आपण कॉम्प्युटर बंद केल्यावरही आपल्या कॉम्प्युटरची वेळ आणि तारीख बरोबर राहते, ती याच सेलमुळे. विचार करा, जर हा छोटा सेल नसता तर दरवेळी कॉम्प्युटर चालू करताना आपल्याला वेळ सेट करावी लागली असती. तर आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स पाहिले. प्रत्येकाची स्वतःची ताकद आहे, स्वतःच्या मर्यादा आहेत. मग एक टेक्निशियन म्हणून इतक्या पर्यायांमधनं आपल्या कामासाठी अगदी अचूक सेल निवडायचा कसा? हा तंत्रज्ञानाचा प्रवास खरंच पाहण्यासारखा आहे. सुरुवातीच्या मोठ्या आणि अवजड व्होल्टाईक सेलपासून ते आजच्या नखा एवढ्या पण प्रचंड शक्ती असलेल्या लिथियम सेलपर्यंत. तंत्रज्ञानाने आपल्याला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ऊर्जा साठवण्याची क्षमता दिली आहे. हा तक्ता म्हणजे तुमच्यासाठी एक रेडी रेकनर आहे. यावरून निवड करणं अगदी सोपं होतं. बघा, जर रिमोट कंट्रोलसाठी सेल हवा असेल तर स्वस्थ कार्बन झिंक पुरेसा आहे. पण कॅमेरासाठी हवा असेल तर जास्त काळ टिकणारा अल्कलाईनच निवडायला हवा. आणि जेव्हा मदरबोर्डसारख्या नाजूक आणि महत्त्वाच्या उपकरणाचा प्रश्न येतो तेव्हा फक्त आणि फक्त उच्च ऊर्जा असलेला लिथियम सेलच योग्य ठरतो. योग्य निवड करणं म्हणजे उपकरणाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता दोन्ही जपणं. तर मग या अदृश्य ऊर्जा स्रोतांनी आपलं आयुष्य खूप सोपं आणि वेगवान बनवलं आहे, यात शंका नाही. पण एक चांगला टेक्निशियन म्हणून योग्य सेल निवडणं हे फक्त उपकरण चालू ठेवण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते उपकरण अधिक कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे चालवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि शेवटी एक प्रश्न, आज आपण जिथे आहोत तिथून पुढे काय? आपली उपकरणं दिवसेंदिवस आणखी लहान आणि आणखी स्मार्ट होत चालली आहेत. मग त्यांना लागणाऱ्या ऊर्जेच्या क्षेत्रातील पुढची मोठी क्रांती कोणती असेल? ह्या प्रश्नाचं उत्तरच आपल्या सगळ्यांचं पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्सचं आणि भावी तंत्रज्ञानांचं भविष्य ठरवणार आहे.